जे कोणी मुंबईकर आहेत ना त्यांनी नक्की कमेंट करा की एकाच दिवशी एवढं सगळं फिरणं शक्य आहे का? आणि व्लॉग पूर्ण बघा. एका दिवशीचा 2 व्लॉग येणार आहेत. कारण खूप मोठे व्लॉग होते ते म्हणून मी 2 पार्ट मध्ये करत आहे. तर आम्ही मस्त अशी रेडी झालो. रेडी होऊन आम्ही निघालो. ऑटोची वेट करत होतो. ऑटो भेटल्यानंतर ऑटो पकडून स्टेशनला गेलो. स्टेशनवरून नंतर आम्ही वरून जे ट्रेन आहेत त्या पकडल्या. पकडल्या म्हणजे मिळाली किंवा बसलो असं तुम्ही कमेंटमध्ये लगेच रिप्लाय देता. आता एडिटिंग करताना काही ना काहीतरी थोडंफार चुकतं. समजून घ्या तुम्ही आणि समजून घ्यायला ही पण आशा आहे. नंतर आम्ही तिकीट काउंटरला गेलो. काउंटरला तिकीट वगैरे काढून झाल्यानंतर निघालो आपलं ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवरती. वेट करून करून ट्रेन तर आलीच कारण ट्रेनला एवढा वेट करावा लागत नाही पण तरी सुद्धा खूप गर्दी होती आणि पटकन उतरल्याच ट्रेन होती त्यात मग आम्ही जेंट्स मध्येच चढलो पण जागा वगैरे मिळाली. म्हणतात ना जेंट्स लोक थोडी तरी जेंट्स डब्यात चढल्यावरती हेल्प करतात. जे लहान मुलं असतात त्यांना तरी बसायला देतात असे तरी करतात. लेडीज डब्यात एवढं काय करत नाहीत. आम्ही पण प्रवास करतो त्यामुळे चर्नी रोडला उतरलो. चर्नी रोडला उतरल्यानंतर आम्ही टॅक्सी केली. टॅक्सी नंतर आम्ही टॅक्सी घेऊन ज्या डेस्टिनेशनला जायचं होतं तिथे गेलो. तिथे जाऊन खूप मन प्रसन्न झालं. तुम्ही कधी याच्या आधी गेलाय का या ठिकाणी? मी तर फर्स्ट टाइम गेलीये. एवढं सगळं फिरलीये. मुंबई वगैरे फिरलीये पण तरी सुद्धा इथे मी फर्स्ट टाइमच गेलेली आहे. आणि बघून खूप सुंदर आणि मन शांत असं म्हणजे म्हणतात ना की मी तर पहिल्यांदाच गेलीये पण खूप छान वाटलं एकदम मन प्रसन्न. आता फुलं काय ती लोक मी म्हणून मग आपलं जे आहे ते घेतलं. रिझन आता तुम्ही म्हणाल की काय प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन जाते तर रिझन हे आहे की ती लोक काय असंच आपला बघतो आम्ही स्वतः खूप वेळा तर ते काही कचऱ्यातच टाकल्यागत त्या डब्यात भरतात आणि नंतर मग तेच हे करतात. त्यापेक्षा जे आहे साधं सिंपलच देवाला जाणं खूप महत्वाचं आहे. आणि माझं तर हेच म्हणणं असतं की सिंपल जाणं म्हणजे की जे त्यांना गरजेचं आहे. आता गणपतीला जसं जास्वंदीचं फूल गरजेचं आहे तसं तेवढंच करणं गरजेचं आहे. आता हे बाबुलनाथ मंदिर आहे. खूप मन प्रसन्न होईल असं शांत आणि एकदम थोडस शिड्या चढून गेल्यानंतरच आहे आणि खूप मोठं आहे. आधी खाली वाटतच नाही की एवढं मोठं हे मंदिर आहे वरती जाऊन. पण खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप छान वाटत होतं. आणि मला व्हिडिओ क्लिक करता येत नव्हता रिझन की बघ पाठून जे सिक्युरिटी गार्डवाले असतात ती लोक सांगत होते की बा व्हिडिओ बंद करा व्हिडिओ बंद करा. त्यामुळे मी जेवढं होईल तेवढं तुम्हाला दाखवते. आणि खूप छान मन प्रसन्न वाटतं. एकदम मस्त आहे मंदिर. तुम्हाला विजिट नक्की करू शकता. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि मी स्वतः गेली ना पहिल्यांदा गेले पण खूप मन प्रसन्न वाटतं. जो आवार आहे किंवा जी जागा आहे स्पेस तिथे खूप शांत वाटतं. एकदम म्हणतात ना मन प्रसन्न होईल अशी जागा वाटते ती. बसायला आम्ही थोड्या वेळ 5-10 मिनिटं बसलो आणि त्याच्यानंतर एक फोटो क्लिक केले. तर हे फोटो ह्यात मला टाकता येत नाहीयेत कारण खूप मोठा व्लॉग होतोय. तर मी फोटोसाठी एक छोटासा फोटो क्लिक केलेले जे आहेत खूप सुंदर सुंदर फोटो आहेत आणि इंस्टाग्राम पण आयडी आहे माझा. याच्यावरती मी टाकतच आहे जे फोटो क्लिक केलेले आहेत. खूप सुंदर फोटो आहेत आणि तुम्ही मंदिर बघाल ना तर प्रसन्न वाटतं. एवढं मंदिर खूपच छान आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा या ठिकाणी. कारण मी फर्स्ट टाइम केले तर मला असं वाटत होतं यार एवढे वर्ष इथं राहते तरी सुद्धा केलं नाही. तिथून नंतर आम्ही हे नाही काय म्हणतात लिफ्टने गेलो. काही 1-2 रुपये चार्ज होता तो दिला आणि लिफ्टने गेलो. म्हटलं मुलं चालणार नाहीत म्हणून. त्याच्यानंतर आम्ही पुढच्या डेस्टिनेशनला निघालो. आणि ही डेस्टिनेशन तुम्ही व्लॉग कंटिन्यू बघितलं तर नक्की कळणार आहे. आणि याच्या पुढचा पण व्लॉग नक्की बघा. आणि अर्णव खुश होता कारण गणपतीच्या पाया पडले होते त्याला जास्वंदीचं फूल पटकन असा आशीर्वाद म्हणून मिळाला म्हणून तो खूप खुश होता. इथून पुढे आम्ही परत रिटर्नची टॅक्सी केली. टॅक्सी रिटर्नची न करता रेल्वे स्टेशनला न जाताच डायरेक्टली आम्ही दादरला निघालो. त्याच टॅक्सीवाल्या म्हणजे त्याच टॅक्सी थ्रूच निघालो. रिझन की मुलांना पण चढायला उतरायला वगैरे त्रास होतो. त्यामुळे टॅक्सीनेच निघालो. आम्ही तिकीट तर रिटर्नची काढली होती पण तरी सुद्धा. मग आता पोहोचलो आहे. जे डेस्टिनेशन आहे ते सिद्धिविनायक. सिद्धिविनायकला गेलो. तिथे पण प्रचंड गर्दी होती कारण वॅकेशन चालू आहेत, हॉलिडेज आहेत, मुलांना सुट्ट्या आहेत. त्यामुळे खूप असे गर्दीच होती. आणि हिचं असतं की हिला ड्रेस वगैरे बघा किती सुंदर दिसते एकदम मस्त टापटीप मध्ये.
ओढणी सुद्धा इकडे तिकडे करत नाही. आणि मग आम्ही मुलं छोटी होती, माझा मुलगा आणि बहिणीची मुलगी, त्यामुळे मुखदर्शनच घ्यायचा विचार केला. कारण मुलं खूप म्हणजे असं गोंधळ होतो तिथे आणि दर्शन पण तिथे होत नाही, नुसते असे ढकलतातच पुढे पुढे. तर मस्त असं बघा, मी तुम्हाला दर्शन दाखवते, किती सुंदर असं दर्शन, मुखदर्शन सुद्धा होते. पुढे जाऊन काय नुसते ओढाओढीच करतात, नुसते अशी मुलांची पण खूप गर्दी होते, व्यवस्थित दर्शन होत नाही. असं दर्शन खूप सुंदर प्रकारे झाले आणि मनालाही प्रसन्न वाटलं. खूप वर्षानंतर मी गेलीये सिद्धिविनायकला. एक 3-4 वर्ष मी काही गेलीच नाहीये. नुकतीच दिवाळी झाली होती, त्यामुळे कंदील वगैरे खूप छान प्रकारे लावले होते. सकाळी नाश्ता केला होता. आता पण थोडंसं खाऊन पुढच्या डेस्टिनेशनला जायचं होतं आम्हाला. त्यामुळे हा व्लॉग कंटिन्यू बघा. याचा पार्ट 2 येणार आहे. नक्की बघा.